नमस्कार मंडळी. ChatGPTचा गो हा जो काही प्लॅन आहे, पेड प्लॅन आहे, तो आजपासून सर्व इंडियन युजरला 12 महिन्यांसाठी फ्री मिळत आहेत. तर आज म्हणजे 4 नोव्हेंबरपासून याची सुरुवात झाली. 399 पर मंथ अशा प्रकारचा हा प्लॅन आहे. तो आता 12 महिन्यांसाठी आपल्याला फ्री मिळणार आहे. तर आजपासून अनेक इंडियन युजर याचा लाभ घेऊ शकतात. तुमचं जे काही ChatGPT आहे ते तुम्हाला अपग्रेड करायचं आहे. यात तुम्हाला काही खास फीचर आहेत. जसं ChatGPT 5चा ॲक्सेस आहे तो एक्सपांडेड असणार आहे. त्यानंतर अपलोडची मर्यादा तसंच इमेज क्रिएशनची मर्यादा वाढणार आहे. ते अधिक फास्टर होणार आहेत. तर इतरही अनेक फीचर ज्यांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. हे पेड फीचर आहेत ChatGPTचे जे तुम्हाला 12 महिन्यांसाठी एकदम फ्री मिळणार आहेत. इथे म्हटलेलं आहे खाली 12 महिन्यांसाठी 4 नोव्हेंबरपासून याची सुरुवात होते. तसंच हे कॅन्सल एनी टाईम म्हणजे तुम्ही कधीही कॅन्सल करू शकता. समजा 12 महिन्यांसाठी तुम्ही प्लॅन हा घेतलेला आहे, तर तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचा नसेल किंवा हे पैसे पेड करायचे नसेल, तर हा तुम्ही कधीही कॅन्सल करू शकता. उदाहरणार्थ 11 महिन्यात 11व्या महिन्यात तुम्ही हे कॅन्सल करू शकतात. म्हणजे 12 महिने पूर्ण होण्याच्या अगोदरच तुम्ही हे कॅन्सल करू शकतात. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस असे लागणार नाही. तर हा जो प्लॅन आहे, की याचा लाभ कसा घ्यायचा, कसं ChatGPTचं अकाउंट अपग्रेड करायचं, ते आपण लाईव्ह या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर यासाठी जाऊया आपल्या ChatGPTच्या वेबसाईटवरती. तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल, तर ChatGPTचं ॲप भेटतंय. हे ॲप तुम्हाला Google Play Storeवरती भेटेल. तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि सेम प्रोसेस करायची जे इथे आपण विंडोजवरती करणार आहे. ती सेम प्रोसेस तुम्ही मोबाईलवरती करा. आता ChatGPTच्या वेबसाईटवरती म्हणजे chatgpt.com या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा प्रकारचं एक पॉपअप आपल्यासमोर ओपन होतंय. वेलकम बॅक. इथे आपल्याला लॉग इन किंवा साइन अप करायचं आहे. एक तर Gmailद्वारे साइन अप करा, Google मेलद्वारे किंवा इतर ईमेल असेल तुमच्याकडे तो इथे टाकायचा आहे खाली किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे इथे साइन अप करू शकतात. सेम प्रोसेस आहे स्मार्टफोनसाठी सुद्धा. तुम्ही स्मार्टफोनचं जर ChatGPTचा ॲप वापरत असाल, तर तिथेही तुम्हाला अशाच प्रकारचं ऑप्शन दिसेल. तिथेही तुम्ही लॉग इन करायचं आहे. तर आता आपण इथे कंटिन्यू विथ Google याने लॉग इन करणार आहोत. तर यासाठी क्लिक करूया इथे. आता आपली Gmail आयडी जे काही आहे अवेलेबल आहे ते इथे दाखवत आहेत. तर ज्या Gmailद्वारे तुम्हाला याचं सबस्क्रिप्शन घ्यायचंय, त्या Gmailद्वारेच तुम्ही इथे लॉग इन करा. तर मी हा एक Gmail आयडी निवडतोय. याद्वारे इथे लॉग इन करतोय. तर सक्सेसफुली लॉग इन झाल्यानंतर इथे आपल्यासमोर एक पॉपअप येतोय. इथे बघा ट्राय गो म्हणजे हा पॉपअप ज्यांना फ्री हे भेटलेलं आहे त्यांच्या ChatGPTच्या डॅशबोर्डवरती अशा प्रकारचा पॉपअप आलेला आहे फ्रीमधले ट्राय गो. तर हे गोचं अपग्रेड करण्यासाठी आता आपल्याला इथे ट्राय गोवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला लगेच करायचं नसेल तिथे मे बी लेटर हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर आता आपण अपग्रेड करणार आहोत त्यामुळे ट्राय ग्रोवरती आपण क्लिक करणार आहोत. इथे इतर माहिती दिलेली आहे की ऑल फ्री फॉर नेक्स्ट 12 मंथ. ठीक आहे, तर आपण इथे ट्राय गोवरती क्लिक करूया. यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होतंय ज्यामध्ये 12 महिन्यांसाठी गो हे फ्री आहेत. तसेच पर्सनल आणि बिझनेस प्लॅन इथे दिलेले आहेत. तर इथे खाली तुम्हाला वेगवेगळे त्यांचे प्लॅन दिलेले आहेत. तर आपल्याला हे गो हवंय. इथे आपण ऑलरेडी फ्री प्लॅनमध्ये होतो. तर इथे तुम्ही जर पर्सनल वापरत असाल, तर तुम्ही इथे बिझनेसवरती शिफ्ट व्हा. आता आपण बिझनेसवरती इथे दिसतंय तुम्हाला डार्क झालेलं आहे. तर बिझनेसवरती आपण क्लिक केलेलं आहे. बिझनेस प्लॅनवरती आहोत आणि इथे तुम्हाला गोचं फ्रीमध्ये मिळणार आहेत. तर गो प्लॅनमध्ये काय-काय फीचर आहे इथे खाली दिलेले आहेत. ठीक आहे, जे आपण ऑलरेडी अगोदरच बघितलेले आहेत. तर आपल्याला या अपग्रेड टू गोवरती क्लिक करायचं आहे. आता आपला प्लॅन जो काय तो रेडी होतोय. ओके, तर आपल्यासमोर आता पेमेंटचं ऑप्शन येतंय. ChatGPT गो 12 महिन्यांचा जो काही फ्री ट्रायल आहे, ज्याला मंथली 399 असं त्याचं बिल आहे, चार्जेस आहेत, ते आपल्याला आता फ्रीमध्ये इथे मिळतंय. बाकी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन वगैरे इथे ॲड आहेत. आपला ईमेल आयडी ज्यावरून आपण लॉग इन झालेलो आहोत, तो ईमेल आयडी इथे दिसतोय. आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. म्हणजे पेमेंट आपलं होणार नाहीये, पण यात आपली पेमेंट डिटेल आपल्याला ॲड करायची आणि सबस्क्राईब करायचं आहे एक प्रकारे हे. कारण याचा अर्थ असा आहे, की 12 महिन्यानंतर जर एखाद्याला कंटिन्यू करायचा असेल, तर तो महिन्याला 399 याचे चार्जेस पे करू शकतो. ते ऑटोमॅटिकली तुमच्या जे काही यू-पी-आय आयडी आहे त्यावरून कट होतील. त्यामुळे मी म्हटलं, की तुम्हाला जर कंटिन्यू करायचं नसेल, तर तुम्ही 11व्या महिन्यात सुद्धा जेव्हा तुम्हाला 11 महिने होतील याला, तेव्हा तुम्ही हे कॅन्सल करू शकतात. तर आता आपण यू-पी-आय पेमेंटवरती क्लिक करूया. यानंतर आता इथे आपलं नाव, बिलिंग ॲड्रेस, एंटर ॲड्रेस आणि आय एम पर्चेसिंग ॲज अ बिझनेस. तर हे आपल्याला इथे डिटेल भरायचे आहेत. तर इथे आपण नाव टाकूया. आता इथे तुमचं संपूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर इथे व्हर्चुअल पेमेंट ॲड्रेस आहेत. म्हणजे जो काही बँकेचा यू-पी-आय आयडी आहे तो इथे टाकायचा आहे खाली. आता यू-पी-आय आयडी टाकल्यानंतर इथे खाली आय एम पर्चेसिंग ॲज अ बिझनेस याच्या पुढील बॉक्सवरती टिक करूया.
आता हे ज्यांच्याकडे बिझनेस आहे, जीएसटी नंबर आहे त्यांच्यासाठी पण, तर तुमचा तुम्ही ॲज अ बिझनेस म्हणून पर्चेसिंग करत नसाल तर इथे हे बॉक्सवरती क्लिक काढून टाकायचं आहे आणि खालचा जो बॉक्स आहे फक्त त्यावरती क्लिक ठेवायचा आहे. म्हणजे जर तुमच्याकडे जीएसटी नंबर नसेल तर. तर आता आपण इथे जीएसटी नंबर टाकणार नाहीये, त्यामुळे या बॉक्सवरती जे काही क्लिक केलं होतं ते आपण क्लिक काढून टाकूया. तर यांच्या काही टर्म्स कंडिशन वगैरे तुम्हाला वाचायचे असतील तर इथे क्लिक करून तुम्ही त्या वाचू शकतात. त्यानंतर आता आपण इथे सबस्क्राईब ऑप्शनवरती क्लिक करूया. तर UPI आयडी वरती आपलं जे काही पेमेंट आहे ते फेल होत आहे, तर आपण इथे कार्डवरती ट्राय करूया. तर आता आपण इथे आपली कार्ड डिटेल टाकूया. यानंतर पुन्हा या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सबस्क्राईब या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर कार्ड डिटेल टाकून सबस्क्राईब केल्यामुळे यांनी आपल्याकडे OTP वगैरेचं ऑप्शन आपल्याला आले नाही. डायरेक्टली आपल्याला गोचं सबस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे. कारण कार्ड डिटेल आपली त्यांच्याकडे सेव्ह झाले आहेत. पण तुम्ही जर UPI पेमेंट करत असाल तर तुम्हाला OTP विचारला जाईल. त्यावेळेस तुम्हाला OTP टाकायचा आहे. तर सबस्क्राईब झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड येतोय. गुड टू सी यू. इंडियाटिक्स या नावाने जी आपली अकॅडमी आहे त्या नावाने आपण इथे हे सबस्क्राईब केले. आपण हे नाव चेंज पण करू शकतो. एडिट इंडियाटिक्स इथे म्हटलं की एडिट निकनेम. तर या इंडियाटिक्स नावावरती क्लिक करून म्हणजे जे काही निकनेम आपण इथे ठेवलेलं आहे त्यावरती क्लिक करून आपण एडिट करू शकतो. तर आता आपला जो काही प्लॅन आहे तो इथे दिसतोय ChatGPT 5. तर आपल्याला ॲक्सेस भेटलेला आहे ChatGPT 5चा. इथे तुम्ही बघू शकता. तर आपल्याला फक्त आता वरती ChatGPT प्लस असं दाखवत आहे, तर गोचं दाखवत नाही कारण आपण ऑलरेडी गोचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. ChatGPT 5चं जे काही फ्लॅगशिप मॉडेल आहे त्याचा ॲक्सेस आपल्याला भेटलेला आहे आणि जे इथे अगोदर दिसत होतं अपग्रेडचं ऑप्शन तेही निघून गेलेलं आहे कारण आपण अपग्रेड झालेलो आहोत आणि बाकीचे जे काही ऑप्शन आहेत ते इथे दिसत आहेत. आणि जर आपला करंट जो काही गोचा प्लॅन आहे तो तुम्हाला बघायचा असेल तर पुन्हा एकदा आपण बघूया. इथे ChatGPT 5 इथे जे ऑप्शन दिसतं तिथं अपग्रेडचं जे काही ऑप्शन आहेत ChatGPT प्लस यावरती क्लिक करूया. अपग्रेड करण्याचा प्रयत्न करूया. तर इथे दिसतंय आपला गो प्लॅन सुरू आहे. जरी बिझनेसवरती गेलं इथे तर हे बघा, तर बिझनेस प्लॅनमध्ये जरी गेलं तरी गोचं जे काही आपलं सबस्क्रिप्शन आहे ते ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे. 4 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. तिथे दिसतंय तुम्हाला 4 नोव्हेंबर 2026 पर्यंत हे व्हॅलिड आहेत. तर तुम्ही 2 नोव्हेंबरला किंवा 3 नोव्हेंबरला हे कॅन्सल करू शकतात. म्हणजे तुम्हाला पुढे कोणतेही चार्जेस लागणार नाही. तर हा आपला करंट प्लॅन आहे ChatGPT गोचा. तर अशा प्रकारे तुम्ही ChatGPTचा गो प्लॅन जो इंडियामध्ये फ्री आहे 12 महिन्यासाठी तो घेऊ शकतात. तर याविषयी तुम्हाला इतर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करा. पुढील व्हिडिओमध्ये मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. बाय बाय. टेक केअर.